हा कुठे गेला तुम्ही? मला तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही हो. बाबा बाबा ताई प्रतभाईच्या बाईला पोरकं झालो. कसं तरी बापाचं छत्र डोक्यावर होतं तेही आज परमेश्वराने हिरावून घेतला. का परमेश्वरा इतकी कठोर परीक्षा पाहतोय आमची? बाबा 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 आमच्या हातून गुन्हा झाला होता तर त्या ठिकाणी आम्हाला सजा द्यायची होती. का या जंगलात आणून सोडलं? तुमच्या हातून मरण आलं असतं तर आम्ही धन्य झालो असतो. तर या जंगलात आता आम्ही काय करणार? संपलं ताई. देवा काय केलं रे तू? काय केलंस हे? आज बाबा पण आपल्याला का बोलले नाहीत? असे सोडून गेले. हा बाबा आम्हाला जेलमध्ये दिला तुम्ही, त्याच टायमाला मारून नाही का टाकलं? बाबा का असं केलं तुम्ही? आता आम्ही कुठे जायचं आणि काय करायचं? बाबा 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 ताई जे विधिले की ते कधी चुकत नसतं का? परमेश्वराने जे आपल्या नशिबामध्ये भोग भोगायचे लिहिले ते भोगल्याशिवाय त्याला माणूस म्हणून जगता येत नाही. आज आपल्या आयुष्याचा बाजार परमेश्वराने इथपर्यंतच मांडला होता, आज संपलाय. पण नाही बाबासाहेब, मी सुद्धा तुमच्याच पोटी जन्म घेतलाय. मी सुद्धा जिद्दी आहे. तुमचा शोध घेतल्याशिवाय मुखामध्ये पाण्याचा थेंब देखील घेणार नाही. या ठिकाणी मला माझा प्राण गमवावा लागला तरी चालेल. ताई आपल्या शेवटचा आधार आहे. अरे दादा, आपण किती जर वर राहिलं त्यासनी माघारीच यायचं नसल तर नुसता वरडून काय फायदा? ताई बाबा असं का केलं? आपण आपलं कर्तव्य निभावत धरायचं. ही समोरची पायवाट दिसते, या पायवाटेने तू जा आणि बाबाचा शोध घे. या घनदाट झाडीत मी घुसतो आणि बाबा कुठे भेटतात का पाहतो. म्हणजे पण ताई दादा, मी एकटी जाऊ म्हणता? दादा हा या जंगलचं काय माहितीये मला. आणि समजा आपल्या दोघांची चुकामुक झाली तर मी कुठे हुडकतो मला? दादा आई सोडून गेली, बाबा सोडून गेला, आणि आपल्या दोघांची जर चुकामुक झाली तर मी काय करू? ताई 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 आपल्या दोघांचा विचार करून नाही चालणार. ज्याच्या जीवावरती ज्याच्या आधाराने आपण जगतोय तो आधार प्रथम आपण शोधला पाहिजे. माझं मन मला सांगतंय माझा परमेश्वर माझा पाठीराखा आहे. आपले बाबा आपल्याला भेटतील, फक्त आपण प्रयत्न करायला हवाय. आणि समज या जंगलात जर आपल्या दोघांची चुकामुक झाली तर याच झाडाखाली पुन्हा आपण दोघांनी एकत्र यायचं. दादा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे हो, या झाडाखाली परत तुम्ही या. मी पण येते, पण मला सोडून तुम्ही जाऊ नका दादा, मला सोडून जाऊ नका हो. परमेश्वरा परमेश्वरा, मी माझ्या आज काळजाचा तुकडा तुझ्या हवाले करतोय. माझ्या ताईचा पाठीराखा पण. ताई मी जातोय. बस
एका दगडात 3 पक्षी मेले. आता दुश्मन या दुनियेत कोणीही राहिला नाही. राणी सारख्यांना बोलावून घेतो, गोड बोलून एकदा का राज्याभिषेक झाला, या राष्ट्राचा राजा झालो की मग पाहून घेतो काय करायचं आणि काही नाही ते. राणी सरकार, आहो काम फत्ते झालं. काम फत्ते झालं, पण एवढं करून थांबून चालणार नाही आपल्याला. मग कारण हे राष्ट्र चालवायचं म्हटलं तर या राष्ट्राला राजा हवा. बरोबर आहे. कोणताही निर्णय घेण्यासाठी राजा हवा. हा तेव्हा राजा प्रथम व्हायला पाहिजे, राज्याभिषेक व्हायला पाहिजे. याच्यासाठी आमच्या डोक्यामध्ये विचार चालला होता. आता दुसरं कोण अभिषेक होणार आहे? तुम्ही. असं ना, मग नोकरांना बोलावून घेतो आणि राष्ट्रामध्ये दवंडी द्यायला सांगतो म्हणजे झालं. काय हरकत नाही. हवलदार, काय म्हणताय काकासाहेब? काय काय बरं आहे काय? एकदम ठीक आहे. तुमचं कसं काय आहे? बरं आहे. आहे ना? होय होय. एक काम करा, सांगा की. जोडीदार कुठे गेलाय? आहे ना. आहे ते इकलं का? काय करायचं आहे काम? कुणाचं? जावा. चल कुठे गेलास? जावा. काय म्हणताय? जाऊ का त्याला? अरे मी अजून कामगिरी सांगणार आहे. सांगा, सांगा, सांगा. आपल्या राष्ट्रामध्ये चौका चौकामध्ये वाडी वस्तीवरती दवंडी द्या. किती गौंडी द्यायचं? किती? काय गौंड? गौंडी कशाला? गौंडी गौंडी देऊन काय करतेस? हा? गौंडी गौंडी कशाला द्यायला लागलाय? गौंडी नव्हत. गौंडी देऊन यांचं इथं थडगं बांध. त्याला समजावून सांगतो, इतक्या लांब कशाला थडगं बांधायचं काय काम आहे? 5 गावातून वर्षाला इथून फुलं टाकून जायला लागेल. मग गौंडी कशाला म्हणायला लागलाय? तुम्ही काय म्हटला? गौंडी काय म्हणताय? अरे दवंडी दौंडी काय म्हणून? म्हणजे डांगोरा पिठा. काय म्हणून? ऐका हो, ऐका. बर उद्या सकाळी 10 वाजता बर तात्यासाहेब राज्याभिषेक होणार आहेत. बर. तरी राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब दरबार मध्ये हजर राहा. चला पुढल्या चौकात. त्यांना दौंडी द्यायला, त्यांना दौंडी द्यायला लाव. त्यांना दौंडी द्यायला पगार तू घे. आज चला पुढल्या चौकात. तुला म्हणणार मी असा. हा, मला म्हणणार होय? हा. मला सांगा, ती काय जात शानी नाही. मला सांगा तुम्ही, आम्ही यायच्या अगोदर हातरून ठेवायचं. काय या बाबा? मला सांगा तुम्ही. तुला स्वतंत्र सांगायला हवं. मग नाही का तर? ऐक, लक्षपूर्वक ऐक. काय? आणि जर याच्यामध्ये चूक काही केली तर अंगाची चंबडी काढली जाते. मला कळत नाही बे तेव्हा. असं ना? होय. ऐका हो, ऐका. उद्या सकाळी 10 वाजता तात्यासाहेब राज्याभिषेक होणार आहेत. तरी राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब दरबार मध्ये हजर राहा. आता पुढला एकच चौक राहिलाय. मार खाऊन दौंडी द्याच कोणी सांगितलंय? काय झालं? मग काय करतो? काय काय करायचं? कोणी दौंडी द्यायची? ए कोण वाजवतो? बंद करा ते. बंद करा सगळं. चल, मला गरज नाही कामाची. काय करतोय? मला गरज नाही कामाची. थुकतो असल्या नोकरीवर मी. जातोय? मला गरज नाही. जा. म्हणजे तुला दौंडी द्यायची नाही. काय तुला दौंडी द्यायची नाही. देणार नाही? काय तुला करायचं कर. मला काय तुला ह्याला म्हणतोय मी. तुला काय करायचं कर, मी देणार नाही दौंडी. दौंडी द्यायची नाही दौंडी नाही. मला एक काम बी नको. आणि सर्व्हिसही करायची नाही. करायचंच नाही मला. मग अंगाची वर्दी उतार आणि दरबारच्या बाहेर चालता हो. या दरबारावर तू ताटलाय, हे कापडावर, खाक्या कापडावर ताटलाय होय. जातो कवट्याला, स्टँडवर जाऊन भीक मागून खातो, पण ह्या कामाला राहत नाही. आणि तू इथं काम करणार आहेस का? सर्व्हिस करणार आहेस? इथं ट्रॅक्टर कोणाचा भाड्याने मिळेल का मला? ट्रॅक्टर भरून ऊसाचा पाला घेऊन जातो शिंदेवाडीला. बायका पोरं घरात घालून ऊसाचा पाला टाकून तुझं घरच पेटवतो. बायका पोरं जाळतो तू युस तर. नालाय का? आपण दोघं भेटणं निघून गेल्यावर ह्याला रान मोकळं होतंय. आल्या का माझ्या ध्यानात कवा आले? आणि मग नाही नको. तुझा मी राहतो इथं. हा, आणि इथं काय घडतंय ती का नाही, मला नुसतं फोन कर. वासरू वकले लोक लागा फोन म्हणायला. इथं काय काय घडतंय तेवढं नुसतं मला. जा जा. ते कापडावर ताटलाय वे. ते कापड, हे कापड घेऊन तुझ्या आईच्या गांडीत घालता जा. हो, आता चाललो. उचलती कपडे उचल. उचल तू मग. उचल तू का? आता उचल. जातो की मग.
हा? बघ तू मला बी ठाकरेला हवालदार म्हणते ते. काय झालं म्हणजे नरडर पाय देऊन कॅस उपडीन सोडणार कुठला हा कुठला मिशीच उपडीन पडतोय सांग बरं का ताई सांग की लवडू हा काय घालची तू नुसतं मला फोन कर. जाऊ द्या ती जाऊ द्या मी राहतो काम हो गेला तर जाऊ दे जाऊ दे आजपासून तुला डबल पगार चालू झाला राहायला बंगला फिरायला गाडी पण काम मात्र व्यवस्थित पार पाडायचं काय म्हणला राहायला राहायला बंगला फिरायला गाडी मुक्कामला लॉज लगेच नवा कुठं बाहेर गेलो तर पैसे द्यायचा का लॉजचं आमची सोय केली जाईल सगळी सोय आहे ना हा ठीक आहे मी पण देतो कामगिरी मात्र व्यवस्थित पार पाडायची आताच दौंडी देतो दे दौंडी ऐका हो, ऐका उद्या सकाळ थोरले काका 10 वाजता गादी अभिषेक होणार आहेत राष्ट्रातील सर्व लोकांना हजर आहे दौंडी देऊ ना संपूर्ण जंगल पालता घातला पण बाबासाहेबांचा शोध लागत नाही. कसं तर आम्ही दोघं बहिणी भावंड जगत होतो. हसणाऱ्या त्याही बहिणीला आज मी मुकलोय. परमेश्वरा कुठं असेल माझी ताई, काय करत असेल, काय खात असेल. काय झाले तुमचं पारेकरी हा या घनदाट जंगलात तू कसं काय रे? मला मस्ती आल्या म्हणून नाही रे, त्या परमेश्वराच्या विधात्यानं आमच्यावरती हा संकटाचा भोग आणलाय. मग तू कसा काय त्या राज दरबार मध्ये असता नाही? त्यालाच म्हणायचं खात्या आणाला लाट दिली की अशा आपदा होत असत्या. अहो तुम्ही दरबार मध्ये निघून गेला, महाराज निघून गेले, ताईसाहेब निघून गेल्या, मग त्या दरबार मध्ये काय हो? मला पण तिथे काय बरं वाटलं नाही. अहो बिन कामाचं आमच्यावर बी जाळ निघाला. मला ती कामच नको म्हणून आलो मी. पण पाहिलंच पारेकरी हा काय दशा झाली आमची. बाबासाहेब आमच्यापासून दूर गेले, म्हणजे माझी ताई माझ्यापासून दूर गेली. आणि आता तुम्ही एकटेच आहे होय रे. भले महाराज कुठे आहेत मग? पारेकरी हा बाबासाहेबांनी मामाला भेटण्यासाठी जंगलात घेऊन आले. या चैत्र मासाच्या उन्हामध्ये चालून माझ्या ताईला तहान लागली, पायाला फोड आले म्हणून बाबासाहेबांना मी विनंती केली. बाबासाहेब या जंगलात पाणी भेटल न भेटल आपला दैव योगाचा भाग आहे, म्हणून एका झाडाखाली आपण थोडी विश्रांती घेऊया. हा थकलेला ध्येय व्यवस्थित झाला की आपण राहिलेला पुढचा प्रवास करू म्हणून बाबासाहेबांनी मान्य केलं. एका झाडाखाली आम्ही शांत झोपी गेलो आणि आमची झोप लागल्यानंतर बाबासाहेब आम्हाला झोपेत टाकून निघून गेले रे. म्हणजे महाराजांनी तुम्हाला काही केलं नाही. भगवंता खरोखरच तुझी लीला आघात आहे. युवराज महाराज मी तुम्हाला सगळं काय सांगणार आहे, पण उद्या 10 वाजायच्या आत आपल्याला दरबारमध्ये जायचं आहे. तुमच्यावरती ज्याने अन्याय केला, अत्याचार केला, त्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय मी गप बसणार नाही. पारेकरी झालं तरी काय? मी सांगणार आहे. काय कुठे मला सांगा. बाबासाहेबांचा शोध घेण्यासाठी ताईला एका दिशेला पाठवलं आणि मी एका दिशेला गेलो. आणि ज्या झाडाखाली मी ताईला येऊन थांबण्यास सांगितलं त्या झाडाखाली ताई माझी आलीच नाही रे. हे बघा ते माझ्यापासून दूर गेली. युवराज महाराज आता ताईसाहेबांना एकट्याला घालवलं हिथंच तुमची फार मोठी चूक झाल्या का? अहो ते बाय माणूस, समजा एखाद्या चित्रपट त्यांच्यावरती हल्ला केला तर नाही रे. काय करणार आहेत? नाही पारेकरी, असं काही घडणार नाही. म्हणून अगोदर त्यांचा शोध घेऊया. चला चलता भरतो. जे काय तिथं घडलंय ते मी आज तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे. अगोदर ताईंची भेट घेऊया. चला चला त्यांना हुडकून काढू. दादा, अरे मला सांगितलं होतंस त्या झाडाखाली बस म्हणून. अरे ते झाडच मला गावं ना दादा. आता तुला कुठं ओळखू आणि या जंगलात मी एकटी काय करू दादा. अरे दादा कुठं आहेस, ये ना. परमेश्वरा अरे तुझा काय गुन्हा केलाय रे. आईपासून दूर केलंस रे माझ्या. आई दादा, दादा. अरे कुठं गेला होतास बोललास का ताई? दादा
का मला सोडून गेलीस? मी तुला जड झालो होतो म्हणून तू मला सोडून गेलीस? तसं नाही दादा. अरे तू मला जड व्हायला, अरे मला तरी कोणी आहे रे? अरे तू झाडापाशी यायला सांगितलंस दादा, ते मला झाडच गावणार आहे. ताई, मग काय करू सांग? ताई माझी चूक झाली. अरे ज्या बहिणीने हातात राखी बांधली त्या बहिणीचं रक्षण करायचं सोडून आज मी तुला एकटीला पाठवले. दादा आता मला सोडून जाऊ नको नाही, ताई. दादा. जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत तुला माझ्यापासून कदापि दूर करणार नाही. पण ताई, हे या जंगलात तुझा शोध घेत असताना ज्यानं आपल्या खाल्लेल्या मिठाची जाणीव म्हणून आपला शोध घेत या ठिकाणी आलाय तो आपला पहारेकरी. पारेकरी होत आहे साहेब, तुम्ही मीच तुम्हाला आला. हुडकायला आलो. अहो तुम्हाला बघितल्यापासून माझ्या मनाला किती असमाधान वाटलं होतं. का समाधान वाटणार नाही ताई? तुमच्या अन्नावरती आम्ही जगलोय, तुमच्या अन्नावरती आमचं पिंड पोचलेत. आम्हाला बघून तुम्हाला आनंद होणार साहजिक आहे हो. आम्हाला कोणी नाही हो. अहो मी आहे ना. बाबा सोडून गेले, आई सोडून गेले, आता तुम्ही आम्हाला मी सोडून जाऊ तुम्हाला नका. कधी सोडून जाणार नाही. मी जर तुम्हाला सोडून जायचं असतो तर दरबार सोडून मी तुम्हाला इथं तुमचा शोध घेण्यासाठी आलो नसतो. दरबारमध्ये तुम्हाला तुमच्यावरती ज्यांनी अन्याय केला, अत्याचार केला, त्या हरामखोराला मला धडा शिकवायचा आहे. कुणी काय केलं? तात्या साहेबांनी आणि तुमचे आई साहेब. अरे हो. आई साहेब, हो, त्यांनी काय केलं? तुम्हाला महाराजांनी सांगितलं की मामाचा लकोट आला की तुम्हाला भेटायला बोलवलंय म्हणून. हो. नाही, लकोट आला नव्हता. म्हणजे? नाही, आई साहेबांनी महाराजांना वचनबद्ध केलं की तुमचं जर माझ्यावरती खरं प्रेम असेल तर त्या 2 सवतीच्या कार्ट्यांना जंगलात न्या, त्यांचा शिरछेद करा आणि रक्तात माखलेली समचर मला आणून दाखवा. आणि महाराजांनी विचार करून तुम्हाला जंगलात मारायला घेऊन गेले होते. पण नाही हो, तो बाप आहे, तो साप नाही. तुम्हाला त्यांनी काही केलं नाही. आणि उद्या 10 वाजता ते तात्यासाहेब गादीवरती बसणार आहे. पण पारेकरी हा, असं आई साहेबांनी कार केलं? अहो आई साहेब आणि तात्यासाहेबांचं प्रेम आहे हो. काय हो, हे मला अगोदर पासून माहित आहे. पण त्यावेळी मी तुम्हाला जर सांगितलं असतं तर तुमचा माझ्यावरती विश्वास बसला नसता. कदाचित महाराजांना सांगून तुम्ही माझा शिरछेद केला आई असता. पारेकरी, आज बापाचं प्रेम काय असतं ते कळलं. म्हणतात बाप घराचं अस्तित्व असतं, आई घराचं मांगल्य. खरंच आज बापाची किंमत कळली. नाही, आपल्यावरती आलेलं संकट कधी आम्हाला सांगितलं नाही. आपल्या झुरत असतो तो फक्त बाप. बाबा, आमच्यासाठी फार मोठा संकट ओढवून घेतलं तुम्ही आपल्यावरती. पण मी नाही साथ सोडणार तुमची. चला पारेकरी, आपण बाबांचा शोध घेतला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला शांत बसून चालणार नाही. आणि त्या माजलेल्या बोकडाची कत्तल केल्याशिवाय मलाही शांत बसून वाटणार नाही. कसा गादीवरती बसतोय तेच मला पाहायचं आहे. पण अगोदर आपण महाराजांचा शोध घेऊया आणि त्यांना घेऊन दरबारमध्ये जाऊया. अरे बाबासाहेब कुठे घावला? आता कुठं घावायचं किती मला? त्यासनी जंगलात हुडकलं पण बाबासाहेब अद्याप आणि घावले पण आता नाही. त्यांना नेमकं बघायचं कुठे? बाबा, बाबा, अहो कुठं आहात तुम्ही? बाबा या ना बाबा. बाबा, महाराज नव्हतं, पहिली कापड त्यांची कसली होती? महाराजांची कापड असली होती. पारेकरी, हा? बरेच दिवस झालं या जंगलात ते भटकतात. या काट्या कुटातून फिरत असताना त्यांची कपडे फाटून गेले असतील. नक्कीच बाबासाहेब आहेत. बाळानो, आम्ही तुमची मुलं आहे बाबा. तुम्ही जिवंत आहे सर. होय बाबा. मला एका शेतकऱ्याने आश्रय दिला आणि मी जिवंत राहिलो. शेतकऱ्यानं कपडे तिच्या अंगावरची उतरली, माझ्या अंगावरती घातली. तुमची न माझी गाठ पडली बाळानो, तुमची न माझी गाठ पडली बाळानो. शेतकऱ्याने तुम्हाला आधार दिला, मी त्या शेतकऱ्याचा आभार आहे. बाबा, आम्हाला सोडून जाऊ नका आता. नाही सोडू का? चला, आपल्याला 10 वाजाच्या दरबारमध्ये गेलं पाहिजे. तुम्हाला त्यांची कपडे दिले ही ते त्यांची चूक आहे. हवलदार,
सांगितलेली कामगिरी व्यवस्थित पार पाडली का? सगळी तयारी केली, दौंडी दिल्या, लोक आता येतेली. सिंहासनाची तयारी केली आहे. सिंहासन तयार ठेवलंय. राष्ट्रातील सर्व मानकरी आले का? सगळे आलेत. लांडगे डोंगराला अरे आडनावाचे लांडगे आलेत की हा. कोल्हे उसात अरे आडनावाचे कोल्हे आलेत. घोरपडे बिळात घोरपडे आलेत की. आलेत ना? आलेत. छकाटे हा, शेंगा पाडायला अरे आडनावाचे छकाटे आले आहेत का? आलेत सगळे आलेत. राणी सरकार आले आहेत का? हे काय आहे ना? तुमच्या- मग मुहूर्त जवळ येत चाललेला हो. आहे. 1 2 3 म्हणा आणि आम्हाला सिंहासनावरती आरूढ होऊ द्या म्हणजे झाला. जावा तुम्ही 1 2 3 म्हणतो बसायला घे. एक बोल दोन बोल. आणि हे 3. बसा. अरे या सकुनी केला. तुझ्या आईच्या नवऱ्यानं केलं, म्या खाऊन द्या ना. त्याच्या कशाला घालतात तलवार? बाबा, तसं मारू नका काय? हो, काय झालं? तसं मारू नका, हो. तसं- अरे का मारायला लागलाय? अरे गरीबाला का तू गरीब नाही, पिराला सोडलेला बोकुड आहेस. नका रे मारू. हा? नका का? काय करायला लागलाय? तिचा मेंदूच खातो. अरे सडलेला मी तू का खायला लागलायस? तिने इस्कुट केलाय सगळा. आता भूत पायात आहे, ह्याला काय करू? तुझ्या आईला पांढरा घोडाच लावतो आता. थांब. तिकडे काय गेलाय? मडप पडेल तुमचं. दादा सोडू नको त्याला. हा ना, सोडू नको त्याला. नका रे, गरिबांना का मारताय? मारा. अरे गरीब आहे रे, कशाला मारताय? अरे देवा वाकत असू दे. आता काय करू? आता काय करायचं? आता खा ना. अरे नको, खा ना. अरे नको. का मारताय? अरे गरिबांना. मी काय केलंय तुमचं? मला का मारायला लागलाय? आणि काय करायचंय? आणि काय करायचंय? अरे पण गरीबाला का मारतोय मला? अरे गरिबांना का मारताय? सगळं हिने लय लावले. तिला एका थपाच्यात सरळी करतो. मी तुमच्या पाठीशी आहे. घेऊ नका, पाठीशी आहे मी, तुमच्या पाठीशी आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. अरे पण मला काय मिळणार आहे तुम्हाला? काय मिळणार आहे तुम्हाला? एवढं का मारताय? तुला शिक्षा द्यायचंय का? शिक्षण तुला जिथाच ठेवत नाही. शिक्षा द्यायचंय का? हा? एक काम कर. काय? त्या गावात कोणाची कॉलेज गाडी आहे का बघ. कशाला पाचेगावला मडण न्यायला? नाही रे बाबा, मी सांगतो ना तुला. काय? कॉलेज गाडी नसेल हा. तर सफारी गाडी बघ. बर. त्या गाडीमध्ये आम्हाला बसव हा आणि इथून पंढरपूरला घेऊन जा. हा हा हा. नसेल तर देहू मिळाले हा. तिथे एखादा सुंदर मठ बांधून दे. तिथं आम्ही विठ्ठल विठ्ठल करत बस. म्हणजे इथं दरबार उद्ध्वस्त केलाय, तिथं पंढरपुरात लांदळे पांगळीच्या भाकरी ठेवू नको. एवढा गुन्हा झाला युवराज महाराजाकडे या. अरे का ह्याला मारताय? ह्याला असो डोसक्यात हाणीन. या आराम घोराला एका शासन. नाही मी ह्याला शिक्षण मी देणार आहे. कोणते रे? ह्याला शासन माझ्याकडनंच मिळणार. ह्यानं लय दमवले. बरं हिची बी काय चूक नाही. ही जगदंबा बी तशीच आहे. अरे मी काय केलं? काय केले? काय केले? काम पारेकरी. महाराज युवराज महाराज ह्यांची तर चूक कशी म्हणतो जाय साहेब? काय? तो गडी ढिला पडत होता. म्हणून महाराज मी तुम्हाला 2 शब्द सांगतो. काय रे?
ऐका जगाचा सांगतो सांगावा शांत चित्त ठेवा गलबला करू नका. ऐका जगाचा सांगतो सांगावा शांत चित्त ठेवा गलबला करू नका. आणि या जगात मानपान काय असेल तर तो पैका. बरोबर. साधू संत करती वारी नजर त्यांची बायकावर भारी. म्हणे आम्ही ब्रह्मचारी सांगती लोका. आणि दुधावरचा साय खातो ह्यो काळा बोका. आणि ही कली येऊ फिरे कलीचे वारे नवरा मारून रंडकी फिरे. ए, मी तशी आहे का? हा कसं आहे मग आता कोणचं आहे त्याला एक शिक्षा. ह्याला एक शिक्षा. आई साहेबांच्या प्रेमासाठी एवढं सगळं पागर वाटून केले की नाही. ह्याला माझ्या ताब्यात द्या, शिक्षा मीच देणार. ठीक आहे तुझ्या ताब्यात दिला. हा. मासाहेब हे खरोखरच हे तर भांडवल कापूया. तुम्हाला आम्ही आई समजलो होतं. आईचा दर्जा दिला. रात्र दिवस तुमची सेवा केली. पण तुमच्या नीतिमत्तेत बदल झाला. तुमच्या डोळ्यात ओळख राहिली नाही. असणाऱ्या सुखाच्या संसाराला उद्ध्वस्त करून आज तुम्ही कपाळाला शेणाचं बोट लावण्याचा प्रयत्न केला. माफ करा. यात तुमची दोष नाही मासाहेब. ते म्हणतात ना ज्या बाईला आई होता आलं नाही त्या आईला कधी माय लेकराचं नातं काय असतं हे कळत नसतं. ज्या माऊलीनं आपल्या उदरात 9 महिने 9 दिवस आपला गर्भ वाढवते आणि ज्यावेळी मनाने आत्मा देऊन जन्माला बाळाला घालते त्यावेळी तिला कळतं की आईचं आणि मुलाचं प्रेम काय असतं. सांगा तुमच्या असणारी आमच्यावरची ती आईची माया त्यावेळची कुठं गेली ती आईची माया. बरं माफ करा. महाराज महाराजांचं नाव घ्यायचं नाही. महाराजांचं नाव घ्यायचं नाही. तिने भ्या खाल्लंय तुमचं. का रे? तुम्ही नाही. इथून पुढे असा प्रसंग येऊ नये. महाराज आता जेवणाबरोबर कांदा खाजावा. या ठिकाणी वग्नाट्याचं काम संपलंय. पुन्हा कधी काळी आपल्या पवित्र पावलाची सेवा करण्याची संधी मिळाली तर असा शांततेचा उदय असे द्या. जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र. लहानपणे देवा देवा लहानपणे देवा देवा लहानपणे देवा देवा
महाराज की जय, कैलाश बाबा की जय, श्री गुरुदेव दत्त, कार्तिक स्वामी महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त.